ओके. नमस्कार. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज व्यक्त व्हावंसं वाटतंय की ज्यांना आपण समाज सुधारक, कवयित्री या विशेषणांनी ओळखतो, ती खरं तर शिक्षणव्रती आणि पतिव्रता आहे. एक स्त्री असून मी त्यांना पतिव्रता म्हणून नावाजते, कारण पतिव्रता म्हणजे पतीने घेतलेलं व्रत अगदी स्वतःचं असं समजून त्यांनी त्यांचं आयुष्य वेचलं. ज्या पुण्यात त्यांनी ही शिक्षणाची चळवळ सुरू केली, एक ध्यास घेतला, एक वसा घेतला, त्या पुण्याने त्यांच्या विद्यापीठाला सावित्रीबाईंचं नाव देऊन एक मोठा सन्मान केला आहे आणि त्यांच्या कार्याची एक अखंड जाण ठेवण्याचा हा प्रयत्न वाटतो. प्रत्येकजण आपापल्या परीने सावित्रीबाईंना वंदन करतोय. ज्या क्षेत्रात आपण आहोत त्या क्षेत्रात राहून सावित्रीबाईंचं जे दान त्यांनी आपल्याला दिलं आहे त्याची उतराई होण्याचा प्रयत्न करतोय. जसं की प्राध्यापिका सुषमा देशपांडे यांनी वय मी सावित्रीबाई हे नाटक लिहून आता शुभांगी आणि शिल्पा या दोघीजणी त्या सादर करतात. मला असं वाटतं नाट्यक्षेत्राने सुद्धा अशा पद्धतीने इतक्या समर्थपणे सावित्रीबाईंचं जीवनपट, त्यांची विचारधारा ही सगळी लोकांसमोर आणली आहे. आणि पुस्तकातून, धड्यातून सावित्रीबाई ज्या कळल्या होत्या त्यापेक्षा एका नाटकातून इतक्या यथार्थपणे त्या जाणवल्या आणि मान आदराने झुकली. हे काम नाट्यक्षेत्राचं आहे. ज्या स्त्रियांकरता सावित्रीबाई महिला शिक्षिका झाल्या, प्रथम महिला शिक्षिका झाल्या आणि मुलींना शिकवण्याबरोबरच वंचितांकरता शिक्षण हे जे माध्यम आहे ते त्यांना समर्थ बनवण्याकरता कसं वापरलं जाऊ शकतं हे त्यांनी दाखवून दिलं. या वंचितांकरता जेव्हा मी काम करते तेव्हा शिक्षणाबरोबरच त्यांना नाट्य प्रशिक्षण देऊन मला असं वाटतं की सावित्रीबाईंचं बोट धरण्याचा माझा प्रयत्न आहे. सावित्रीबाईंनी आपल्याला लिहायला, वाचायला आणि आता असं व्यक्त व्हायला एक संधी दिली आहे आणि आपण ती यथार्थपणे सांभाळली पाहिजे, जोपासली पाहिजे आणि त्याचा यथोचित उपयोग केला पाहिजे. आपल्याला जर काही पुढे जाऊन करता येईल आणि हा वसा चालवता येईल तर मला असं वाटतं की आपण सगळे एकमेकांना अनेक कारणाने भेटवस्तू देत असतो, हो की नाही? तर आपण भेटवस्तू देताना अक्षर भेट दिली पाहिजे, म्हणजे पुस्तक भेट दिली पाहिजे. सगळ्यांकडे आजकाल सगळंच आहे, भौतिक सुख आहेत आपल्या आसपास, पण जर आपण एखाद्याला देऊ शकतो तर ती अक्षर भेट देऊ शकतो, ती विचारांची भेट देऊ शकतो आणि पुस्तकातून मिळणारे विचार हे अक्षय राहतात. त्यामुळे आम्ही हा वसा घेतलाय की आता कुणाला काही भेट देऊ तर पुस्तक भेट देऊ. तुम्ही सुद्धा हे सगळेजण करू शकता. मला असं वाटतं की या ज्ञानज्योतीला, क्रांतीज्योतीला तिने ज्या पाऊलखुणा सोडल्या आहेत त्या पाऊलखुणा आपल्याला अधिक ठोस, अधिक गडद करायच्या असतील तर आपण सुद्धा शिक्षणाचं महत्त्व जाणून ते इतरांपर्यंत कसं पोचवता येईल आणि कुणीही निरक्षर राहणार नाही याकरता आपल्याला काय करता येईल. आणि साक्षरता अनेक गोष्टीतली आहे मंडळी, ती फक्त शिक्षणातली आणि अक्षरातून, शब्दातून मिळणारी नाही. अनेक बाबतीत आपण इतरांना साक्षर करू शकतो. जे जे आपण असे ठावे ते ते इतरांते सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. हा वसा सावित्रीबाईंकडून त्यांच्या या जन्मदिनी आपणही घेऊया. या शिक्षण क्षेत्रातल्या माऊलीला त्यांच्या जन्मदिनी नम्र वंदन करते. धन्यवाद.